वसईविरा महापालिका निवडणुकीमध्ये आता भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराचं नारळ फोडण्यात आलेलं आहे आणि प्रचार देखील सुरू झालेला आहे। आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 16 मधील उमेदवार आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण प्रचार करत आहात? आमचा प्रचार हा आमच्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि भरोशावर असतो। आमचे कार्यकर्ते आज गेली 15 दिवस हे सातत्याने झटत आहेत। भारतीय जनता पार्टीचा विजय आम्ही प्रचंड मताधिक्याने वार्ड क्रमांक 16 मधून आम्ही निवडून येणार। सर्व आमचे जे उमेदवार आहेत हे आम्ही बहुमताने निवडून येणार। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाताय? आमचा मुद्दा जर वार्ड क्रमांक मधला बोलला गेला तर आमची विकासाची भरपूर कामं आहेत। ह्या विकासाच्या कामामध्ये आम्ही एक मास्टर प्लॅन बनवलेले आहेत। ह्या मास्टर प्लॅनचा आम्ही या 5 वर्षामध्ये ह्या वार्ड क्रमांक 16 मधलं भव्य दिव्य असं लोकांचं जे स्वप्न आहे ह्या स्वप्नामधलं आम्ही ते पूर्ण करू। मात्र या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेना शिंदे गट देखील आपल्या समोर आहे आणि बहुजन विकास आघाडी, कसं आव्हान केलं? शिंदे गट हे आपली महायुतीमधले आहेत। आपले मैत्रीपूर्ण आपली ही लढत आहे। ह्या लढतीमध्ये जे आम्ही उमेदवार एकमेकांनी आम्ही जे लढत आहोत हे मैत्रीपूर्ण लढत असून, राहिला तुम्ही विषय काढला इतर बहुजन विघाडी पक्षाचा, ह्या पक्षामधले कुठले कोण आमदार आहेत हे आपणच ठरवावे आपल्या माध्यमातून। आम्हाला त्यांची सांगायची गरज नाही। गेले आम्ही 20 वर्ष आम्ही इथे काम करत आहोत। लोकांशी आमची नाळ जुळलेली आहे आणि लोक आम्हाला तेवढ्याच विश्वासाने आम्हाला साथ देत आहे। त्या साथीमध्ये आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही बहुमताने निवडून येऊ। सर, आप क्या बताओगे किस तरह से प्रचार चल रहा है? प्रचार हमारा बड़े जोर शोर से चल रहा है। जब से चुनाव की घोषणा हुई है और उस तरह से हमारा प्रचार शुरू है, लेकिन भारतीय जनता पार्टी की कार्यपद्धति अलग है। हमारे पास एक चुनाव होता है, अगले 5 साल की तैयारी शुरू हो जाती है उसी दिन से ही। एक चुनाव खत्म होता है, दूसरे चुनाव की तैयारी में शुरू कर देते हैं। तो हमारे तो कार्यकर्ता जो है तो 5 साल लगातार काम करते हैं खाली चुनाव की प्रक्रिया में। क्या विश्वास है आपको? हमारा विश्वास है कि हमारे चारों जो कैंडिडेट हैं हमारे, वो यहाँ पर जीत कर आएंगे और बहुत बड़े मतों, भारी मतों से जीत कर आएंगे। निश्चित आपल्यासोबत काही महिला उमेदवार देखील आहेत। ताई, तुम्ही काय सांगाल, एक महिला उमेदवार म्हणून आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, महिलांसाठी काही उपाययोजना राबवणार आहेत, कशा पद्धतीची भूमिका आहे? महिलांना जे त्रास होतो आहे म्हणजे रस्ते कामावर जाताना प्रॉब्लेम असतो, रस्त्यांचा प्रॉब्लेम असतो, पाणी भरतं तेव्हा प्रॉब्लेम येतं। तर इथे भरपूर पाणी साठतं पावसात, तर इथे काही नियोजन केलं नाही। तर आम्ही पुढे जाऊन त्याच्या नियोजनचं काम करणार। लाडकी बहीणची योजना जी आली आहे ती आम्ही ठिकठिकाणी पोहोचवली आहे। तसंच जी अजून योजना मोदींची आम्हाला देतील महिलांसाठी, ती योजना आम्ही सगळी महिलांपर्यंत पोहोचवणार, त्याचं आम्ही हे काम करणार। निश्चित आपल्यासोबत काही कार्यकर्ते, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने प्रचार करताय? प्रचाराचं आता असं आहे की ज्यापर्यंत आता महानगरपालिका एवढे वर्ष इथे नियोजन झालं आणि आता नगरपालिका आपली लागली आहे आणि भाजपानी पूर्ण कमर कसून उठून आले आहेत। इकडची नागरिक एवढे त्रासले आहेत की विकासाचं कुठलंही काम झालं नाही आहे। रोड, रस्ते, एवढं पावसात पाणी साठतं, येणं जाणं व्यवहार बंद होतं, लोक कामावरती जायला घाबरतात इथून की ह्या पाण्यातनं कसं जावं। आणि नगरपालिकात नगरसेवक नव्हते म्हणून खूप विकासाचे कामं थांबले आहेत आणि ही नगरपालिका आम्ही भाजपाने पूर्णपणे जिंकणार आहोत आणि आमचा इथे महापौर बसवणार आहोत आणि पब्लिकला जेवढा पण त्रास झाला आहे त्याचे आम्ही सर्व प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत। केंद्रावरून येणारी आम्ही हरेक इथे योजना राबवणार आहोत। महिलांची असू दे, लहान मुलांची असू दे, शैक्षणिक असू दे किंवा क्रीडा महोत्सव असू दे, कुठलीही असू दे, आम्ही प्रत्येक घरी घरी जाऊन ती राबवणार आहोत आणि लोकांनी जी वाट पाहिली आहे ती आम्ही त्यांचं सर्व आशावर खरे उतरणार आहोत आणि इथे विकासाचं कमळ, सोनेरी कमळ खिलवणार आहोत। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर अजूनही आपल्यासोबत महिला कार्यकर्ते आहेत। तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने आज प्रचार करतायत, कोणते कोणते मुद्दे घेऊन? मजबूती के साथ हम लोग लड़ेंगे और जीतेंगे भी। तुम्ही काय सांगाल? भारतीय जनता पार्टी 115 सीट महायुति की हमारी 115 में कम से कम हम लोग 110 सीट यहाँ पे जीत रहे हैं। आने वाला महापौर यहाँ भारतीय जनता पार्टी और महायुति का होगा, इसमें किसी भी प्रकार का कोई शंका नहीं है। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जर हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि प्रचार देखील सुरू करण्यात आले। ताई, तुम्ही काय सांगाल? मी तर सांगणार की आमचा आता विकास कमळ आहे आणि जे आमचे निलेश सर खडे आहेत, ते 4 उमेदवार खडे आहेत, तेच आमचे ह्याच्या 16 वॉर्डमधून सगळे जिंकून येणार आहेत आणि कमळ सगळ्यांना निखरून एकदम दिसायला येणार आहे। तुम्ही काय सांगाल? आम्ही नक्की सांगणार की भारतीय जनता पार्टी जिंकून येणार, कारण की आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही प्रचार वगैरे केलेला आहे आणि आमचा हा प्रत्येक लास्ट 3 इलेक्शनला आम्ही स्वतः घरोघरी जाऊन फिरलेला आहे।
त्याच्यामुळे प्रत्येक यांचं मत आहे की आम्ही BJPलाच वोट देणार म्हणून. इव्हन शिवसैनिक पण सांगतात की आम्ही BJPला वोट देणार. निश्चित आपण जर बघितलं असेल तर प्रचाराचा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा जी आहे 9 तारखेला याच सेंट्रल पार्क परिसरामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कार्यकर्ते हे मात्र प्रचारामध्ये आता आपल्याला रंगून गेल्याचं पाहायला मिळत आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा.